please come fast. Everybody come fast afterward. Okay, namaste. I'm Dr. Pallavi Kawane. From past 25 to 30 years, I'm in this field. And 3 times world champion, Yoga Arjun awardee. बचपन से कंपटीशन खेलते आई थी तो इसलिए कंपटीशन में चली गई थी. बट आफ्टर दैट आई रियलाइज कि योगा इज़ नॉट ओनली द आसना. देन आई कंप्लीटेड माई मास्टर्स. देन आई गॉट अ डिलीट एंड PhD इन योगा. So अभी my life is only yoga, nothing else. Okay? तो आज का हमारा जो सेशन है वो कि जो भी प्रॉप्स हमें आसन करते वक्त हमें लगते हैं वो यूज कैसे करने हैं. ओके, सो मेनी प्रॉप्स आर देयर. तो उसका उपयोग कैसे करना होता है आसन के लिए ये आज हम सीखेंगे. ओके, चलो सिट अपराइट. कौन से भी ध्यानात्मक मेडिटेटिव पोज में बैठना है. कौन से मेडिटेटिव पोजेस है. 5 मेडिटेटिव पोज है. कौन से. फर्स्ट है सिद्धासन. ओके, देन सेकेंड इज पद्मासन. थर्ड इज वज्रासन, स्वस्तिकासन एंड सुखासन. These are the 5 meditative poses. So whenever you do the meditation or pranayam practice, you have to sit in any meditative pose. Why? Because what happens when we sit, the body shape become like a pyramid. Okay? और जब हमारा बॉडी का शेप पिरामिड जैसे होता है तो इट्स वेरी गुड शेप. दिस शेप इज वेरी गुड टू collect the energy from the universe, from the nature. That's why we have to sit like this when we want to do some spiritual practices. Okay, this is a dhyana mudra. Okay, you have to just press little bit your index finger and thumb, right? Tip of the thumb and index finger, and your wrist on your knees, not like this, no straight. Okay, like this. Lift your spine upward, shoulders back, and gently close your eyes. Your right hip and left hip equal body weight. Your right hip and left hip equal body weight. Lift your spine upward. Below the navel, press your hips downward. Above the navel, lift your spine upward. Focus your breathing. Navel to nose and nose to navel. Deep inhale and long exhale. Deep breathing. 3 times Om chanting. Inhale. Inhale deeper. Inhale. Join your palm. अभी आप पाम जब ज्वाइन करते हो तब आपका ये जो थंब है वो स्टर्नम बोन के यहाँ आना चाहिए और ईच एंड एवरी फिंगर यू हैव टू प्रेस प्रॉपरली बिकॉज दिस इज अ नमस्कार मुद्रा. दिस इज वेरी गुड टू इम्प्रूव ब्लड सर्कुलेशन ऑल ओवर द बॉडी. ओके, जो हमारे बॉडी में व्यान वायु से ब्लड सर्कुलेशन बढ़ता है. So with this mudra also the blood circulation become very good in the body. Okay, so press your each and every finger properly, shoulders relax and gently close your eyes again. Prayer.
योगेन चित्तस्य परेण वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योगाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि आवाहुपुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिं हरि ओम. Slowly surrender yourself in front of the universal power and slowly up. Gently open your eyes. Okay. अभी हम जो भी आसन करते हैं, राइट, इन अष्टांग योग, यम, नियम एंड आसन, जो तीसरा अंग है वो क्या है? आसन है, राइट. तो आसन हम कहाँ से करते हैं? हमारे बॉडी से. सो बॉडी इज अ व्हाट? प्रॉप. हमारा बॉडी क्या है? प्रॉप है. मतलब अगर आपको यहाँ पे आना है तो आपने क्या किया? कोई रिक्शा से आए, कोई बाइक से आए, कोई साइकिल से आए. सो व्हाट इज दैट? दैट इज अ प्रॉप टू कम हियर, राइट. तो हमारे लाइफ में हमें डेस्टिनेशन, हमारा जो भी है, उधर तक पहुँचने के लिए क्या है? हमारा शरीर एक प्रॉप है, राइट. तो इसको अगर हमने शुद्ध नहीं रखा तो हमारा जो डेस्टिनेशन है वहाँ पे हम जा नहीं पाएंगे. ओके. तो इसलिए योग में हम जो भी कुछ प्रैक्टिसेस करते हैं वो हम बॉडी से करते हैं. इसलिए हमारा बॉडी एक सात्विक होना बहुत ज़रूरी है. जो भी प्रैक्टिसेस हम करते हैं, अभी अलाइनमेंट, जब हम आसन का प्रैक्टिस करते हैं तो बहुत अलाइनमेंट के बारे में बोला जाता है, राइट. तो फर्स्ट थिंग आई विल टेल यू हियर कि जब हम कौन से भी आसन करते हैं, हमेशा क्या याद रखना है कि नाउ सी, ये हमारे पैर है, राइट. इस पे मैंने एक फेस बनाया है. ओके. फेस बनाया मैंने पैर पे. अभी ये जो फेस है सबको दिख रहा है, राइट. अब मैं जो आसन करती हूँ, अगर ये फेस चेंज हो गया, लाइक ऐसे अगर हो गया, मतलब क्या हो गया? हमारे बॉडी का अलाइनमेंट गलत हो गया, राइट. तो ऑलवेज यू हैव टू थिंक ईच एंड एवरी मसल हैव अ फेस, राइट. अगर मैंने यहाँ पे फेस निकाला, यहाँ पे फेस निकाला, राइट, काफ पे फेस निकाला, तो हर एक आसन करते वक्त अगर फेस चेंज हो गया, मतलब क्या? ओके. तो अभी मैं पश्चिमोत्तानासन कर रही हूँ, राइट. आई एम डूइंग व्हाट? पश्चिमोत्तानासन. अगर मेरे पैर ऐसे हो गए, पश्चिमोत्तानासन अगर मैंने किया, मेरे पैर ऐसे हो गए, क्या हो गया? यहाँ से जो आपका स्ट्रेच है वो क्या हो गया? ज़्यादा हो गया, है ना. इथून जो स्ट्रेच झाला तो जास्त झाला, कारण की पाय काय झाले? मसल फेस काय झाला? एका बाजूला चेंज झाला, राईट. म्हणजे तुमच्या आसनांची अलाइनमेंट बरोबर आहे का? आणि रोज तुम्ही हे करताय, एक दिवस काय होणार? बॅक पेन सुरू होणार. आपण काय करतो योगमध्ये किंवा आसनं, थेरपेटिक आसनं कशासाठी करतो की पेन कमी होण्यासाठी, राईट. पण पेन वाढतं का? कारण की अलाइनमेंट रोज करणारे आसनं आपण चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आपल्या शरीरावर काय होतं? त्याचे प्रॉब्लेम दिसायला लागतात जास्त.
ओके. तर आता हे असं जर मी करत असेल रोज पश्चिमोत्तानासन, हे पण ड्रॉप झालं माझं है ना. क्वाड्रिसेप मसल व्हॉट हॅपन, ड्रॉप झाला. तर काय झालं, अगेन अलाइनमेंट बदलली. सो ऑलवेज रिमेंबर, जेव्हा जेव्हा तुम्ही आसनं करता तेव्हा प्रत्येक अवयवाचा एक मसल फेस आहे, तो चेंज नाही झाला पाहिजे, तर तुमचं आसन बरोबर. ओके. असं कधीच समजायचं नाही की आय डोंट हॅव फ्लेक्झिबिलिटी सो आय कॅनॉट डू द आसना. दिस इज व्हेरी रॉंग स्टेटमेंट, राईट. मला माझ्याकडे फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता नाही आहे तर मी आसनं करू शकते का, हा बऱ्याच जण मला प्रश्न विचारतात. ऑफकोर्स काही जी आहे तुमची फ्लेक्झिबिलिटी ही तुमच्यासाठी आहे आणि दॅट इज गुड फॉर यू. एव्हरी डे प्रॅक्टिस करून काय होणार आहे, तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. पण आपण काय करतो, अरे ती किती छान करते मग मी आज खूप चांगली प्रॅक्टिस करणार आणि उद्या सगळं अंग दुखायला लागतं, बरोबर आहे. सो ऑलवेज रिमेंबर, जेव्हा पण तुम्ही आसनं करता फ्लेक्झिबिलिटी इज नॉट इम्पॉर्टंट, द बॉडी अलाइनमेंट इज इम्पॉर्टंट. ओके. त्याच्यामुळे मसल फेस चेंज झाले नाही पाहिजे. आता सेम पेक्टोरियल आहे ना, लॅटिसिमस डॉर्साय मसल आहेत, हे सगळे मसल आसनं करताना आपण काय करतो, ड्रॉप करून देतो आणि मग त्या भागाचा मसल टोन हा जायला लागतो हळूहळू. आता मला हात वरती उचलायचे तर आपण काय करतो, या हाताचं वजन इथे टाकतो, याचं वजन इथे टाकतो, याचं वजन इथे टाकतो आसनं करताना सुद्धा, राईट. तर काय होणार, आता मी एक पोज करते, ओके, दिस पोज. हां, आता मी काय केलंय, पाय वाकला, सी व्हॉट आय डीड, माझं बॉडीचं वजन मी इकडे शिफ्ट केलं. इकडे शिफ्ट केल्यामुळे काय झालं, नीवर प्रेशर आलं, अँकलवर प्रेशर आलं. तर मी काय करणार, जास्त वेळ मी या आसनामध्ये होल्ड करू शकत नाही, कारण की मी माझी ग्रॅव्हिटी सेंटर जो आहे तो शिफ्ट केला. शिफ्ट केल्यामुळे काय झालं, इथे नीला आणि अँकलला इंजुरी होणार है ना. ऑलवेज रिमेंबर, आसनं करताना शरीराचा राईट साईड आणि लेफ्ट साईड याच्यामध्ये इक्वल बॉडी वेट पाहिजे, मग कुठलं पण आसन तुम्ही करा. ओके. नंतर आपला नेवलपासनं खालचा भाग हा खाली प्रेस करायचा, नेवलपासनं वरचा भाग हा वरती स्ट्रेच करायचा. देन अँटिरियर आणि पोस्टिरियर, जेव्हा पण आसनं आपण करतो तेव्हा शरीराचा पुढचा भाग आणि शरीराचा मागचा भाग हा काय करतोय याकडे पण आपलं लक्ष पाहिजे. जेव्हा आपण विथ द ग्रॅव्हिटी खाली जातो, एखादी मोशन करताना आपण खाली जातो, ओके, तेव्हा ऑलवेज यू हॅव टू ब्रीथ आउट. वेन वी कम अप अपोजिट द ग्रॅव्हिटी, एखादी क्रिया करताना वरती येतो तेव्हा ऑलवेज ब्रीद इन, ओके. अँड वेन यू होल्ड द पॉस्चर दॅट टाइम ऑलवेज डीप ब्रीदिंग, ओके. कधीच कुंभक करायचं नाही किंवा श्वास रोखायचा नाही, ओके, कळलं. आणि मसल फेस बदलायचा नाही. आता बरेच जण उभे राहताना पण असे राहतात, हे बघ, व्हॉट आय डीड, आउटवर्ड, ओके, इट्स नॉट गुड. उभे राहताना पण कधी असे राहतो आपण उभे, नॉट गुड, ओके. ऑलवेज हिप वाईड डिस्टन्स, शोल्डर वाईड डिस्टन्स आणि इक्वल बॉडी वेट. एक उदाहरण देते तुम्हाला. एका माणसाला ऑलवेज सायटिकाचा प्रॉब्लेम आणि लो बॅकचा प्रॉब्लेम व्हायचा. का बरं, कारण नेहमी तो दिवसभरातले 8 तास आपलं पाकिट असतं ना ते ठेवायचं, ओके, ओके. तर वॉलेट, अब हमारा वॉलेट जो होता है वो हम क्या करते, जीन्स के साथ यहाँ पे पॉकेट होता है तो यहाँ रखते. तो एवरी डे ही यूज्ड टू कीप हिज वॉलेट इन दिस पॉकेट. तो क्या हो गया, एक बाजू गाड़ी पे जाना, ऑफिस में बैठना, है ना, तो उसका अलाइनमेंट चेंज हो गया ऐसे. लेडीज भी बहुत बार हम क्या करते हैं, बैग कैरी करते हैं, है ना. सो वन साइड अगर हम बैग कैरी करते हैं तो हम क्या करते हैं, नोइंगली अननोइंगली दिस शोल्डर गोज अप, राइट. सो क्या होता है, ये हमेशा ज़्यादा देर करने के बाद हमारा अलाइनमेंट चेंज हो जाता है, ओके. तो हमेशा याद रखो, जब भी हम बैठते हैं, खड़े रहते हैं, हमारा बॉडी का अलाइनमेंट अच्छा होना चाहिए, प्रॉपर होना चाहिए. व्हेन यू डू द रिलैक्सेशन, दैट ऑल्सो यू डू इन अ प्रॉपर वे, राइट. सो प्लीज स्टैंड अप. एनी क्वेश्चन? सॉरी.
ओके या तो दोनों हाथ में पकड़ने का एक साइड में कुछ भी आप पकड़ो दैट इज नॉट गुड. यू हैव टू डू द बैलेंस ऑलवेज. ओके चलो टेक ए डिस्टेंस, shoulders back, stretch your arms, stomach in. Okay, right leg, left leg, equal body weight. Now inhale, take your neck right side, shoulders back. Exhale, left side, more left, opposite shoulder back. Feel the nice stretch. डोळे बंद करा आणि पूर्ण लक्ष द्या. Inhale, right, more right, shoulders back. Exhale, left, more left. And relax. Good. कुठले पण आपण आता वॉर्मअप करतो, आसनं करतो, नेवर डू द जर्की मूवमेंट्स एंड फास्ट मूवमेंट्स. जेवढं तुम्ही स्लो कराल, जितना भी आप धीरे से करोगे उतना ज़्यादा फायदा हमें मिलेगा. ओके, इंटरलॉक योर फिंगर्स, स्ट्रेच योर आर्म्स, इनहेल, चिन अप. अभी चिन अप जब करते हैं हम, डोंट ड्रॉप योर नेक बैक, नो नेवर. लाइक अ जिराफ यू हैव टू lift your chin upward direction, not backward direction. Okay, always remember. Exhale, chin down, chin to the collarbone, not here like this. Don't drop your neck like this. Take inside. Yes, chin to the collarbone. कंठकुपात आपली हनुवटी लागली पाहिजे. Again, inhale, chin up more higher. More up. Exhale, chin down. Press your throat. And relax. Okay, now right ear to the right shoulder. Press your opposite hand down and feel the stretch. Change. Other side. Left ear to the left shoulder. Press your opposite hand down and feel the stretch. Ear. तुम्ही कान असा लावा, हां साईडला. Again, right side. Press your, open your fingers, palm down. Left side, more left. And relax. Good. Okay, now inhale, take both the hands up, stretch up more higher. Lift your spine upward, stomach in and hands down, back. Focus your tricep muscle, open your armpit like this. Elbows in, stomach in. इथे arch नहीं करायचा, no arch. See, stomach in. Okay? Very good. Hold, elbows in. Focus your tricep muscle. Open your armpit and breathe properly. याच्यामध्ये काय झालंय, तुमचे ribs open झालेले जास्तीत जास्त. So inhale. Now inhale, hands up, stretch up more higher. Lift your spine upward. Exhale, back, more back. Elbows in, look straight. समोर बघा, म्हणजे मानेवर ताण येणार नाही. समोर बघा, elbows in. Good. Inhale up, more higher. Exhale, back, more back. And relax slowly down. Okay, good. खाली बसा परत सगळ्यांनी. जीवन पुढे. आता सूर्य नमस्कार सगळ्यांना माहिती आहे, राईट? एक फक्त मी तुम्हाला कसा करायचा असतो साइंटिफिकली ते सांगते. हाँ, सूर्य नमस्कार भी रॉन्ग करने से बहुत सारे प्रॉब्लम्स हमारे शरीर में आते हैं. बहुत सारे लोग 108 सूर्य नमस्कार करते हैं. दैट इज अ गुड थिंग, बट डू इट इन अ प्रॉपर वे. ओके, सॉक्स घालून आसनं कधीच करायची नाही. ऑलवेज रिमेंबर, नेवर. आता सूर्य नमस्कार करताना ज्यांना बैक पेन है, जिनको भी बैक पेन है, उन्होंने पैर में डिस्टेंस लेके सूर्य नमस्कार करना. जिनको बैक पेन नहीं है, लेग्स टुगेदर एंड डू इट, नो प्रॉब्लम. राइट?
जॉईन युअर पाम. ह्याच्यामध्ये शोल्डर रिलॅक्स. अगेन नमस्कार मुद्रा. Focus your breathing. Navel to nose and nose to navel. Deep inhale and long exhale. Okay? Now inhale, take your both the hands up from sideways. इसमें क्या करना है? ऊपर जाके पीछे जाना है. ओके? हम क्या करते हैं? यहाँ से पीछे जाते हैं. No. Stretch your spine upward. तो क्या होता है? थोड़ा stretch मिलता है स्पाइन को. Then you go back. Right? जब हम नीचे जाते हैं तब exhale. यहाँ पे सी द फ्लैट बैक का स्पाइन कैसा है? नो हंच बैक. राइट? एंड गो डाउन. तो हमारा इंस्ट्रक्शन क्या होना चाहिए? हमारा इंस्ट्रक्शन क्या होता था कि फोरहेड नी को टच करो. अगर ये इंस्ट्रक्शन है आपका तो क्या होगा? बैक राउंड होगा. हमारा इंस्ट्रक्शन क्या होना चाहिए? एक्सेल, गो डाउन, ट्राई टू टच योर स्टमक, चेस्ट एंड देन फोरहेड. Exhale down. Then right leg back. अभी इसमें भी बहुत सारे लोग क्या करते हैं? पैर जब हम पीछे लेते हैं तब यहाँ पे रखते हैं. ओके? यहाँ पे रखते हैं. तो क्या हो गया? सीधा अलाइनमेंट है ना. तो इससे क्या होगा? रोज ये करने से बैक पेन शुरू होगा जो नहीं था पहले. ओके? तो ये लाइन में होना चाहिए. एंकल जॉइंट, नी जॉइंट, हिप जॉइंट, शोल्डर जॉइंट एंड रिस्ट. अभी बहुत बार क्या होता है कि नी भी, हमारा नी क्या होता है? आगे चला जाता है ऐसे. राइट? दिस इज करेक्ट पोस्चर? नो. नी शुड नॉट क्रॉस योर टो. राइट? सो 90 डिग्री होना चाहिए ऑलवेज. ओके? वन साइड कंप्रेशन है, वन साइड स्ट्रेच है. देन अदर लेग बैक. प्लैंक पोजीशन. इसमें भी क्या होता है? हमेशा लोग आगे जाते हैं, आगे ऐसे. तो क्या हो गया? पूरा बॉडी वेट कहाँ पे आ गया? और फिर कंप्लेन क्या आता है कि सूर्य नमस्कार करने से हमारा क्यों? क्योंकि आपने ऐसा किया इसलिए. ओके? सो ऑलवेज इक्वल बॉडी वेट. ओके? देन ड्रॉप योर नी एंड चेस्ट. अभी इसमें भी लोग क्या करते हैं? वो पहले क्या करेंगे? ये नीचे, फिर ये, फिर ऊपर. करेक्ट है? दिस इज ऑल्सो वेरी रॉन्ग. क्या होता है? जब हम नीचे जाते हैं तब यहाँ पे झटका बैठता है फिर. ओके? तो जब हम नीचे जाते हैं तो कैसे जाने का? ड्रॉप योर नीज, बेंड योर एल्बोज एंड चेस्ट डाउन. देन इनहेल, कम अप. यहाँ पे शोल्डर ऐसे होते हैं, ऐसे करते हैं. ऐसे नहीं करना है. शोल्डर्स अवे फ्रॉम योर नेक एंड चिन अप, एल्बोज बैक. एक्सेल डाउन फेसिंग डाउन. Try to touch your knees, heels. Try to open your back of the knee, your hip pointing upwards, your dorsal back means upper back inside, and both the palm properly. Right leg front, in between your palm, other leg front, both the legs together. Same stomach, chest and forehead. Inhale, stretch your. Inhale, come up. See again, ऊपर आते वक्त ऐसे हंच करके नहीं आना है. Engage your core muscles and exhale, namaste. समझ में आया? चलो प्लीज एक ही करेंगे. Come front of the mat. Join your palm properly. Deep breathing. Focus your breathing. Om. मित्र रवि सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितु अर्क भास्करेभ्यो नमो नमः. Inhale, take your both the hands up, stretch up more higher. वरती स्ट्रेच करायचं आणि थोडंसं मागे जायचंय. डोळे उघडे ठेवा. ओपन युअर आईज, नाहीतर चक्कर येऊ शकते. दॅट्स वाय ओपन युअर आईज. एक्झेल, सावकाश खाली जायचे. व्हेरी स्लो. स्टमक, चेस्ट अँड देन फोरहेड. ट्राय टू टच both the palm side of the toes.
Your right leg back. Right leg back. Look up. Very good. मागचा पाय सरळ रेषेत पाहिजे, इकडे इकडे नकोय. Other leg back, plank, body straight. Plank, ताट तिरपी अवस्था. Drop your knee and chest. And chest, yes. Inhale, cobra. Open your chest, shoulders away, elbows in. Exhale, down facing dog. Try to touch your heels. Try to open your back of the knee. Your dorsal back inside. Your hip pointing upwards. Your neck relax. Your right leg front in between your palm. Look up. Other leg front, both the legs together. Inhale slowly. कसं यायचं वर? असं नाही. Stretch your arm front and slowly come up. Engage your core. Slowly come up. Yes, and namaste. Relax. Very good. याच्यात काही शंका आहे का? Any question? No? Yes. नाही बँड सॉफ्ट नी चालतात. येस, सॉफ्ट नी केलेले चालतात. ओके. राईट लेग लेफ्ट लेग तुम्ही काही घेऊ शकता. सूर्य नमस्कार आहे, सूर्य नाडी आहे म्हणून मी राईट लेग पहिले घेते आणि जेव्हा चंद्र नमस्कार करतो तेव्हा लेफ्ट साईड आहे. दॅट्स वाय आय टेक लेफ्ट लेग. असं त्याला लॉजिक काही नाही आहे. सो यू कॅन टेक एनी लेग, नो प्रॉब्लेम. ओके. अजून हां, राईट लेग मागे आणि मग राईट लेगच पुढे. मग दुसऱ्या वेळा लेफ्ट लेग मागे, लेफ्ट लेग पुढे. येस. ओके. जो पाय मागे घेतो तोच पुढे आणायचा, हे लक्षात ठेवा. एक एक. येस. अजून एनी क्वेश्चन? नो. बरं, आता सगळ्यांनी एक एक बेल्ट घ्या इथून. हे 12 काउंटिंगचे सूर्यनमस्कार आहेत, 10चे पण आहेत, सगळे बरोबर आहे. डोंट वरी. ओके. जे तुम्हाला योग्य वाटतात ते घ्या. त्याच्यामध्ये चाइल्ड पोज पण आहे, बरेच व्हेरिएशन्स पण आहेत. सो सगळं बरोबर आहे, चुकीचं काही नाही आहे. फक्त कुठल्या मेथडनी ते आलं आपल्याकडे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ओके. आता हे जे प्रॉप्स वापरले जातात आसनं करताना, ते का वापरले जातात? क्यों हम प्रॉप्स यूज़ करते हैं जब हम आसन करते हैं? एक तो बॉडी का अलाइनमेंट अच्छा होता है और दूसरा क्या होता है कि हमारा जो बॉडी आसन में जो हम पॉस्चर होल्ड करते हैं ज़्यादा देर, वो हम अच्छी तरह और आराम से होल्ड कर सकते हैं. क्योंकि आसन का डेफिनेशन क्या है? स्थिरम सुखम आसनम. स्थिरम सुखम आसनम. और वो कैसे करना है आसन? पातंजल योग सूत्र में आसन के लिए 3 सूत्र बताए गए हैं. पहला है स्थिरम सुखम आसनम. दूसरा है वो आसन कैसे करना है? प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ति व्यायाम, एफर्टलेस प्रैक्टिस. और तीसरा क्या है? उससे क्या होना चाहिए? ततो द्वंद्वा न विघातः. हे 3च सूत्र 196 किंवा 95 सूत्रापैकी 3च सूत्र आसनांबद्दल महर्षी पतंजलींनी सांगितले. कुठले? पहिली डेफिनेशन स्थिर सुखम आसनम. दुसरं ते कसं करायचं, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम, आणि त्यांनी काय परिणाम झाला पाहिजे, तर तो द्वंद्वा न विघाता, म्हणजे आयुष्यातले, मनातले, चित्तातले द्वंद्व. द्वंद्व म्हणजे काय? कन्फ्युजन, ड्युअलिझम, हे गेलं पाहिजे. हे आसनाचं पर्पज आहे. ना की मी वर्ल्ड चॅम्पियन व्हावं. नो, दॅट इज नॉट अ पर्पज. पर्पज काय? तर तो द्वंद्वा न विघाता. ओके. हे लक्षात ठेवायचं आणि आसनं करायचे. आणि रोज आसनं केले की तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे. सो डोंट वरी.
ओके, की मला असे छान छान आसनं करता येतील का? येतील. कधी? जेव्हा सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. कळलं? आता जेव्हा पण तुम्ही बेल्ट वापरता, ओके, कसा वापरायचा? असं हुक घ्या, शक्यतो या हुकचेच बेल्ट घ्या. डबल हुक असतं, दॅट इज नॉट, म्हणजे यूज करायला ते फ्रेंडली नाही आहे. तर अशा हुकचे जे बेल्ट आहे ते चांगले असतात आणि त्यांनी ग्रिप चांगली बसते. ओके, तर काय करायचं आता? ऑलवेज जेव्हा पण तुम्ही बेल्ट वापरणार आहात तो खालूनच वर काढायचा, खालून वर. येस, ओके, फ्रॉम डाऊन टू अप. शोल्डर लाईन असं घ्या, स्ट्रेच करावं. गुड. स्ट्रेच अप. किती घ्यायचं अंतर? शोल्डर विड्थ. ओके, लाईक दिस. येस, स्ट्रेच अप मोर हायर. अजून वाढवा. तुमचे शोल्डर फार कमी झाले, जरा वाढवा. ओके, stretch up more higher. Now we'll do with this, toes in properly, share your body weight. Go to your right side. उजवीकडे जा, जा उजवीकडे कमरेतनं. Open your chest. समोर बघायचंय, समोर बघा. खालचा खांदा पुढे, shoulder in one line. Go down. हे असं ढकलायचं नाही, इथून straight down. Inhale, come up. Stretch up more higher again. Stretch up. Again, exhale down. आता बेल्ट, जब हमने बेल्ट लगाया तो क्या हुआ? हाथ रिस्ट्रिक्ट हो गए और जो हमारा बॉडी पोस्चर है उसमें हम ज़्यादा देर रह सकते हैं और उससे ज़्यादा बेनिफिट हमें मिल सकते, इसलिए हम प्रॉप्स यूज़ करते. इनहेल, कम अप. ओके, नाउ गो फ्रंट. एक्सहेल, गो फ्रंट. स्ट्रेच फ्रंट properly. Very good. Spine straight. Below the navel, press downward. Above the navel, stretch your spine upward. Chest open. पाठीला कुबड नको अजिबात. Chest open. Very good. समोर बघा, हात कानाच्या रेषेमध्ये. कानाजवळ हात. Near the ears. Your arms. Now go to your right side. 90-degree angle. Toes facing front properly. Stretch your spine. बघा, बेल्ट लावल्यामुळे तुमच्या शरीराची जी स्थिती आहे ती किती व्यवस्थित झालेली आहे. नाव स्लोली अदर साइड. स्लोली अदर साइड. येस, 90-degree angle, both the arms near the ears, chest open. Yes, and slowly come front, stretch your spine, inhale, come up and relax. Okay, relax. समझ में आया? तो ये बेल्ट इज वेरी इंपॉर्टेंट. हम हर एक पॉस्चर जो है हमारा आसन कह सकते हैं, तो उसमें बेल्ट का बहुत महत्व है. और एक आसन मैं बताऊंगी इसके, जो सेतु बंधासन हम करते हैं. ओके, वो कैसे करने का? विद द हेल्प ऑफ बेल्ट. ओके, सिट डाउन. अभी ये बहुत, इसमें साइज आते हैं बेल्ट में. ओके, एक स्मॉल होता है, एक मीडियम होता है, एक लॉन्ग होता है. ये लॉन्ग है, पर मीडियम बेल्ट आप ले सकते हो. ओके, फॉर योर एवरीडे प्रैक्टिस. सी, जो हमारा अभी जब भी हम बेल्ट लगाते, कैसे लगाने का? जो अभी ये क्वाड्रिसेप मसल है, राइट, उसका सेंटर क्या है? ये हमारा जो शिन बोन एरिया है उसका सेंटर क्या है? ओके, वहाँ पे लगाना है, राइट. Again, shoulder wide distance. Abhi, when I lift my hips, see, this is the correct body posture. And when I lift my hips, what happens? Always, when I lift my hips, what happens? The knees go outside. So with the help of belt, see, the body posture is very correct. And then I can maintain this posture longer time. एंड रिलैक्स. ओके, तो इस आसन में हम यहाँ पे भी बेल्ट लगा सकते हैं और यहाँ पे भी लगा सकते हैं, दोनों जगह. ओके, चलो एवरीबडी ट्राई.
Lie down on your back. Take a shoulder wide distance. Hands down. And lift your stomach up. Yes. Okay. Loose नहीं होना चाहिए. Best loose नहीं होना चाहिए. Okay. Lift your stomach up. Hands down. Yes. तो बेल्ट ने हमें क्या हेल्प किया कि ये आसन करते वक्त हमारे जो नी बाहर जाते हैं उसको क्या किया अंदर, और ये अलाइनमेंट ऑफ द बॉडी इज वेरी करेक्ट एंड गुड. सो नाउ 30 सेकेंड 1 मिनट व्हेन यू होल्ड द पोस्चर, आपका क्या होगा, बॉडी अलाइनमेंट अच्छा रहेगा. और ये बेनिफिट मतलब आप ये जो आसन है वो ज़्यादा देर होल्ड कर सकते हो. करेक्ट है? व्हाट आई एम सेइंग इज करेक्ट. यस. Now slowly exhale down. एक वर्टिब्रा को नीचे रखते रिलैक्स. वेरी. Now slowly get up. Even Wheel take मला अभी बहुत बार हम हमारे क्लास में ये एक प्रॉप देखते हैं, है ना. इट्स ऑल न्यू थिंग्स बिकॉज ऑफ व्हाई वी वांट टू यूज प्रॉप्स. पुराने ज़माने में प्रॉप्स थे क्या? नहीं थे. ट्रेडिशन योगासना में प्रॉप्स थे क्या? नहीं थे. क्यों लाना पड़ा अयंगार गुरुजी को? प्रॉप्स क्यों इन्वेंट करना पड़ा? बोलो. बिकॉज ऑफ आलसी. बिकॉज ऑफ आवर लाइफस्टाइल. क्या हो गया, हम बहुत आराम से चल रहा है सब कुछ, इसलिए क्या हो, बॉडी वेट बढ़ गया, है ना. और बहुत सारी चीज़ें, बैक पेन, नी पेन, ये पेन, वो पेन, है ना, वो करने जब हम वो फिर उसके साथ हम आसन अच्छी तरह नहीं कर पाते हैं, इसलिए उनको प्रॉप्स का इन्वेंशन करना पड़ा. सो विद द प्रॉप्स आवर बॉडी बिकम वेरी रिलैक्स और पोस्चर में हम ज़्यादा देर रुक सकते हैं. अभी ये जो योगा व्हील ऐसे बोला जाता है इसको, अभी एक अच्छा है या बुरा है, दैट इज़ डिफरेंट क्वेश्चन और डिफरेंट टॉपिक. पर जब हम आसन करते हैं ये यूज़ कैसे करना है, ओके. तो इसमें बहुत सारे आसन हम कर सकते हैं. दिस इज़ वेरी गुड फॉर द स्पाइन, रिलैक्सेशन ऑफ द स्पाइन. तो ये क्या, यहाँ पे ऐसे रख के see like this, again shoulder wide distance, and just relax your spine like this. Hold. Deep breathing. Exhale down. Hold. Again back. You can do many postures here. Then again like this also you can do. This is just relaxation of the spine, okay? And then you can hold again. ऊपर लेके बहुत सारी चीज़ें आप कर सकते हैं. Okay? Then for the legs you can do like this. बहुत सारे लोग कंप्लेन करते हैं कि हनुमान आसन नहीं होता है ना. तो क्यों नहीं होता है? बिकॉज द हैमस्ट्रिंग मसल इज अ वेरी डेलिकेट मसल इन आवर बॉडी. सबसे डेलिकेट मसल कौन सा है? हैमस्ट्रिंग. ओके. तो अगर ओवर स्ट्रेच हो गया तो इंजुरी होती है, और फिर देन आफ्टर दैट यू हैव टू टेक अ रेस्ट. नो मेडिसिन फॉर दैट. ओके. सो जस्ट डू लाइक दिस. 1 2 3. तो इट इंक्रीज योर दिस फ्लेक्सिबिलिटी. तो ऐसे बहुत सारे पॉस्चर्स आप इस पे कर सकते हो. दिस ऑल्सो इट्स वेरी गुड फॉर द स्पाइन. एंड देन होल्ड. देन साइडवेज ऑल्सो. तो 45 एंगल, 45 डिग्री एंगल.
ऐसे बहुत सारी चीज़ें आप इस व्हील पे कर सकते हो, ठीक है. बैलेंसिंग पोस्चर्स ऑल्सो आर देयर, बट दैट इज रिस्की, बट दिस इज वेरी गुड फॉर द स्पाइन एंड योर हैमस्ट्रिंग मसल, राइट. आपको ट्राई करना है तो बाद में कर सकते हैं. यहाँ पे प्रॉप्स है. अभी वो जो स्टिक है, बहुत बार क्या होता है कि हमारा बॉडी पोस्चर बिकॉज ऑफ द वर्क स्टाइल, हमारा बॉडी पोस्चर क्या हो जाता है, हंच बैक हो जाता है. तो हम उसके लिए फिगर ऑफ 8, सर्वाइकल लूप ट्रैक्शन वगैरह लगाते हैं. पर दिस इज़ अ वेरी गुड स्टिक आई फाउंड. ये जो है वो ऐसे सिर्फ लगाने का यहाँ पे, okay, see like this, see my body posture, it's very easy. And when you do this you feel wow, like my chest open, see my back, okay, you feel very nice with this stick. Just you have to walk 10 rounds or you have to just stand, okay. So this stick also very good, क्योंकि क्या होते जा रहा है हमारा हंच बैक बिकॉज ऑफ द ड्राइविंग, कुकिंग, एवरीथिंग. व्हाट हैपेंस, वी डू लाइक दिस. तो क्या होता है, जो भी हम ब्रीदिंग करते हैं वो हमारे ब्रोंकाइस को नहीं, अच्छा ऑक्सीजन, जो ऑक्सीजनेशन होना चाहिए वो नहीं होता है. तो हम क्या बोलते हैं, हम इतना प्राणायाम करते हैं फिर भी हमें उसके फ़ायदे क्यों नहीं मिल रहे. बिकॉज जो भी आप करते हो ब्रीदिंग, है ना, वो यहाँ तक जाता ही नहीं. हमारे जो वायु कोश है उधर तक पहुँचता ही नहीं. तो हमारे बहुत सारे वायु कोश जो है वो कॉन्ट्रैक्शन, रिलैक्सेशन करना भूल गए. ओके, सो दैट्स वाई वी हैव टू सिट अपराइट ऑलवेज. ओके, सो ये स्टिक हम उसके लिए यूज़ करते हैं यहाँ पे क्लास में. देन स्टिक आप अमेजोन पे डाल सकते हो कि बैक करेक्टर स्टिक. ओके, अभी ये जो पिलो है ये तो जिनको नीचे बैठते नहीं आता है उनके लिए हम यूज़ करते हैं. ऐसे बैठ सकते हैं यहाँ पे बिकॉज इट्स वेरी कंफर्टेबल, राइट. आफ्टर दैट कुछ हमें फोक लाइक कॉन्सेंट्रेशन बढ़ाना है तो कुछ एक्सरसाइज हम ऐसे करते हैं, यहाँ पे रख के ओके, लाइक हाउ यू आर स्टडी, राइट. एंड देन अजून एक दिवशी पळती. Then we keep like this here and other hand, okay, and just hold it. It's for stability, okay. Then आगे, again side, okay. So we use this for that and some for कुछ आसन जो है बैक के और अपर बैक के, वहाँ पे भी हम ये यूज़ करते हैं. मत्स्यासन लाइक दिस. ओके, पर मेन इसका यूज़ बैठने के लिए. जो हम ब्लैंकेट लेते थे पहले बैठने को, तो अभी हम पिलो लेते हैं क्योंकि वो ब्लैंकेट को फोल्ड करना उसमें बहुत टाइम चला जाता है. इसलिए वी सिट लाइक दिस फॉर मेडिटेशन एंड प्राणायाम. ही स्टँडर्डच साईज आहे. म्हणजे एवढं गुडघे तुमचे खाली टेकले पाहिजे, दॅट इज अ स्टँडर्ड. मग तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे काही करू शकता. ओके, हे रिलॅक्स झालं. ज्यांना मांडी घालून बसता येत नाही खाली त्यांच्यासाठी हे आहे. ओके, काय बटरफ्लाय पोस्चर, हां बटरफ्लाय पोस्चर पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता, राईट. सी ओके. आता बेंच आणि शीर्षासनाचा नंतर हे प्रॉप्स इथेच आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तुम्ही येऊन इथे ट्राय करू शकता. कारण की वर्कशॉपमध्ये आपण सगळ्यांनाच प्रॅक्टिस करून नाही घेऊ शकत. आता हा बेंच पण शोधण्याचं कारण काय आहे की बरेच जण शीर्षासन करतात आणि शीर्षासनाला योगाचा आसनांचा राजा म्हटलेलं आहे, बरोबर आहे. मग काही जण काय म्हणतात की डॉक्टरांनी आम्हाला नाही सांगितलं. का नाही सांगितलं? बिकॉज यू हॅव अ हेवी बॉडी आणि नेकवर सगळं वेट होतं. पण शीर्षासन करताना ॲक्च्युली आपलं सगळं वेट हे कुठे यायला पाहिजे? हातावर.
नेकवर नाही, पण तरीही याच्यामुळे काय राहते, तुमची नेक फ्री राहते. ओके, and slowly step by step, one leg up, other leg up. ओके, मानेवर अजिबात वजन येत नाही. सी मान किती फ्री आहे. ओके, आणि याच्यामुळे काय होतं, बॉडी पण स्टेबल होते. तुमच्या खांद्यावर सगळं वजन येतं शरीराचं आणि यू कॅन बी स्टेबल. म्हणजे उगीच आपण भिंतीला हे करतो, इथे वजन येतं, मग मान वाकडी होते, बऱ्याच गोष्टी सर्वायकल प्रॉब्लेम होतात म्हणून. ओके, नेक रिलॅक्स, मागे नको घेऊ, मान समोर घेऊ, स्लोली डाऊन. मग याच्यामध्ये चेअरवर पण आपण करू शकतो शीर्षासन. आणि ओके, काही शंका आहेत, काही प्रश्न विचारायचे? येस, तो चेअर, विथ द चेअर यू कॅन डू. हेड चेअर, विथ द चेअर. 2 चेअर आण आपलं लोखंडी. आता तो बेंच आहे. तर 2 चेअर आण आणि हा बेंच आण तोपर्यंत. कधी केलंय आधी, याच्या आधी? हा, केलंय ना. शोल्डर व्यवस्थित त्याच्यावर फर्मली आले पाहिजे. आणि मग रिलॅक्स करा, मान रिलॅक्स करा. समोर, हां, येस, समोर समोर. इकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. अजून अजून, हां, बस. दिस इज द पॉइंट. रिलॅक्स डाऊन स्लोली. ओके, आता याला विपरीत दंडासनाचा बेंच वाटतो, पण खूप छान. आता हे चालू आहे शीर्षासन. माहिती आहे ना? जवळ घे, अजून खांद्याच्या इथे. ओके, 2 चेअर ठेवायच्या, पण त्या लोखंडी असल्या पाहिजे. तिकडे उभं राहा आयुष, इथे उभं राहा. आमना खुर्ची पकड, खुर्ची. ओके, येस येस येस. आणि लोखंडी चेअर पाहिजे, प्लास्टिकच्या चेअर नाही पाहिजे. आणि ह्याच्यात पण डोकं खाली आहे आणि बॉडी स्ट्रेट. ओके, दिस इज ऑल्सो सेफ वे टू डू द शीर्षासन. स्लोली डाऊन. म्हणून खुर्चीवर पण आसनं पण खूप छान होतात. बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, खूप आहे, पण आत्ता आपण थोडंसं लिमिटेड करूया. याला काय म्हणतात, विपरीत दंडासनाचा बेंच. हां, दिस इज व्हेरी गुड फॉर द स्पाईन. आपला स्पाईन रिलॅक्स करण्यासाठी, किंवा ज्यांना ब्रिदिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, श्वास घेता येत नाही, किंवा डीप ब्रिदिंग म्हणजे काय ते कोणाला कळत नाही, त्यांच्यासाठी. बरेच जण आपण बिकॉज ऑफ द थॉट्स आपलं ब्रिदिंग काय होतं, शॅलो आणि फास्ट ब्रिदिंग होतं. तर ते न होण्यासाठी श्वासाची लांबी वाढली पाहिजे, गती नाही. हे ऑलवेज लक्षात ठेवा. श्वासाची काय लेंथ ऑफ द ब्रिदिंग इन्क्रीज झाली पाहिजे, नॉट द स्पीड ऑफ द ब्रिदिंग. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, असं पण तुम्ही झोपू शकता, पाय सरळ कर समोर. दिस इज वन मेथड. नंतर पाय वाकव, बोटावर हात. येस,
आता काहींना मान ड्रॉप केल्यावर चक्कर येते, तर आपण इथे सपोर्ट देतो बोल्स्टरचा. ओके, बोल्स्टर इथे सपोर्ट देतो, बोल्स्टर, 2 बोल्स्टर आणि 1 पिलो ठेवतो. ओके, आणि मग आता पूर्ण खाली जाऊ शकता असं होल्ड. दिस ऑल्सो. पाय सरळ, टोज इन, पाय अंतर घे खांद्याएवढं, होल्ड. हाताची घडी आहे. थोडं खाली जा, असं नाही. ओके, आता काय झाली, नेक रिलॅक्स झाली आहे, बट स्पाइन इज खाली जा. काय सरळ. ओके, आणि याच्यावर तुम्ही 5 मिनटं 3 मिनटं विथ ब्रिदिंग पूर्ण लक्ष श्वासाकडे द्यायचं आहे आणि पडून राहायचं आहे. ओके, काय होतंय, रिब्स ओपन झालेले आहेत. हाताची घडी कर. रिब्स ओपन आहेत पूर्ण. जेव्हा तुम्ही ब्रिदिंग करता वर्टिकली आणि हॉरिझॉन्टली, यू क्रिएट द स्पेस इनसाइड युअर लंग्स. काय करतो आपण, वर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. त्याच्यामुळे हे पॉश्चर रिलॅक्स पण आहे आणि तुम्ही श्वासाकडे डीप ब्रिदिंग त्याच्याने होतं. नंतर उलटा या, असं नाही उठायचं, असं. इकडे अजून एक पद्धत आहे, पाय सरळ करायचे समोर. मच्छासन आपण करतो, असं उलटं झोपायचं. ओके, दोन्ही साईडनी बेंच वापरू शकता. हात इथे किंवा मान. आता इथे पण समजा मानेला इथे हे असेल तर तुम्ही उशी ठेवू शकता. पाय वाकव, मच्छासन. दिस इज ऑल्सो व्हेरी गुड पॉश्चर फॉर द स्पाइन अँड द चेस्ट. ओके, आता काही शंका आहे का तुम्हाला, अजून कुठलं इक्विपमेंट तुम्हाला माहिती नाही ते कसं वापरायचं, असं काही आहे का? For this, you can do like this with the pillow. Yeah, bolster you can like this. Okay, 2 bolster or 1 bolster. Because I use the bolster. Yes. अजून काही शंका आहे? नव्हता. हो, येस, त्याचेच बेनिफिट मिळतात सेम. पण आध्यात्मिक जर बघायला गेलं तर सहस्रार चक्रावर दाब येत नाही याच्यामुळे. पण हे आपण प्रॉप्स का वापरतो, बिकॉज ऑफ थेरपी. जो माणूस चांगला आहे त्याच्यासाठी नाही वापरायचे, पण ज्या माणसाला शीर्षासन करायचं आहे पण सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, हेवी वेट आहे, तेव्हा तुम्ही प्रॉप्स वापरा. पण आपण चांगले आहोत तर प्रॉप्स वापरायची गरज नाही, हे लक्षात ठेवा आणि वापरू नका. व्हॉट आय सेड, युअर बॉडी इज अ प्रॉप, राईट? तर आजकाल कसं झालंय, चांगला माणूस पण प्रॉप्स वापरतो, असं नाही करायचं. ओके, आणि हो हो येतं ना. बरं, आता जेव्हा तुम्ही शीर्षासन करता हां खाली, तेव्हा काय करायचंय, हे जे क्रॉस आहे तो तुम्ही सरळ करून घ्यायचा. ओके, बऱ्याचदा काय होतं, शीर्षासन करताना हे पा असं होतं. सो व्हॉट यू हॅव टू डू, प्लेन. इथं अंतर कसं घ्यायचं माहिती आहे ना, हिअर अँड देन हिअर. ओके, इथे क्रॉस नाही झाला पाहिजे, इथे सरळ. आणि मग डोक्याचा कुठला भाग खाली टेकवायचा, कुठला, हेड ऑफ द क्राउन, फ्रंटल, लिटिल बिट फ्रंटल लोब, म्हणजे आपला टाळू आहे त्याच्यात थोडंसं पुढे. ओके, आणि मग हे असं केल्यानंतर लिफ्ट युअर हिप्स आणि त्याच वेळेस यू हॅव टू टेक युअर बॉडी वेट ऑन युअर फोरआर्म्स. ओके, चला करून बघा. इंटरलॉक युअर फिंगर्स. पहिले असं करा, देन इंटरलॉक हिअर, then down, crown of the head down,
पहिले व्यवस्थित ग्रिप घ्यायची आहे. ग्रिप घ्या. हा ग्रिप इंटरलॉक युअर फिंगर्स. डोक्यावर नाही ठेवायचं आहे, जमिनीवर डोकं ठेवा, मॅटवर, हातावर नाही. आणि व्यवस्थित सपोर्ट द्या मागे. आता फक्त हिप उचला, हिप, फक्त हिप उचला बस. ओनली लिफ्ट युअर हिप, ओनली लिफ्ट युअर हिप. ओके, नाव वॉक फ्रंट, वॉक वॉक वॉक. बस थांबा तिथे, वॉक फ्रंट. ओके, नाव वन लेग अप, वन, ओनली वन. डाउन, अदर लेग अप, अदर, down and relax, child pose and relax. एवढं केलं तरी बस आहे. ओके, दोन्ही पाय वरती उचलायला पाहिजे असं काही नाही. अजून एक पॉस्चर बेल्ट मधला आपण करूया. आता बेल्ट असा आहे ना, थोडा ओपन करा. हे शवासनाचं आपलं हे ना परमात्मा केला ओपन. मी जसं करते तसं करा. इथे घ्यायचा बेल्ट, राईट, इथे लावायचा अँड लिफ्ट युअर लेग. नौकासन ज्यांना येत नाही त्यांनी बघा. आलं का? परफेक्ट. chin up and hold. थोडं थोडं हे कर, थोडं टाईट कर, टाईट बेल्ट. हां, येस. आता असं वाकवा पाय, टाईट कर बेल्ट. येस, गुड. इझी आहे ना? ये आर्मपिट के नीचे से हे इथे यायला पाहिजे. हा, वरचा बेल्ट. करेक्ट, व्हेरी करेक्ट. ओके, गुड, परफेक्ट. कळलं? बापरे, 8-4 झाले. चलो, शवासन थोडं वेळ खूपच कमी आहे. सर्वांगासन मी नंतर दाखवते किंवा व्हिडिओ पाठवते. तुम्ही ग्रुपला आहात सगळे? सगळे सेशन आपल्याला सर्वांगासन कळतं. हा, आत्ता विचारा. हेच सगळे आपले. हो हो, ब्रिदिंगचाच प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे. आणि आपला जालंधर बंद, उज्जयी प्राणायाम हे चांगलं आहे त्याच्यासाठी. तुला येतं सर्व? तुम्हाला हे लागेल ना पण ब्लँकेट आणि माझ्या ऑफिसमध्ये आहे ते नवीन नाही का बॉक्स आहे त्याच्यात. हे पण चालेल.
हां हे पहा सर्वांगासन जेव्हा तुम्ही करता ॲक्च्युली इथे आपण ब्लँकेट ठेवतो आणि मान खाली असते पण हे उशीनी येस ओके असं पण आहे आणि थोडा अजून मान तुम्ही खाली पण रिलॅक्स करू शकता. तुम्ही इकडे येऊन बघा पुढे फोटो काढा वाटला सगळ्यांनी. आता हे हाईट खूप झाली आहे. ओके हाईट खूप झाली आहे. या ना, तुम्ही वर या. पाय आतमध्ये टाकायचे आणि मग वर यायचं. अजून लागेल ना अजून एक आहे का रे ब्लँकेट. दोन तीन ब्लँकेट आणि शोल्डर ब्लँकेटवर असतात आणि नेक ऑफ ऑफ द शोल्डर ऑफ ऑफ द ब्लँकेट असते. खुर्ची पकड तिकडनं. ओके आणि मग ह्याच्यातच तुम्ही खाली घसरायचं किंवा पाय आतमध्ये टाकून असं खाली घसरायचं. एका अंगावर वळून उठायचं. असं एकदम कधीच उठायचं नाही लक्षात ठेवा. ओके थोडं रिलॅक्सेशन करायचं 5 मिनिटं. चलो लाय डाऊन ऑन युअर बॅक. रिलॅक्स क्लोज युअर आईज. Deep inhale and long exhale. डोळे बंद श्वासाकडे लक्ष द्या. Full body loose and relax. Relax your toes, ankle joints, calf muscle, shin bone area, knee joint, your thighs, chest. Right hand, left hand, face and your neck. Face muscle relax. चल
Slowly move your fingers, move your toes and turn to right side. उजव्या कुशीवर वळायचंय. And slowly come up. Sit upright. सावकाश उठून बसा. डोळे बंद, हाताची ध्यान मुद्रा. Slowly rub your palm, rub it properly on your eyes. Open your eyes in your palm. Namaste. Thank you very much. Namaste. Have a good day. Thank you. Thank you. चेंजिंग रूम तिथे बनवलेली आहे ग्राउंडवर आणि इथे